जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे बारामती पोटनिवडणुकी संदर्भात। बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झालाय। ॲडव्होकेट आकाश मोरे हे बारामतीतून काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत। आपल्यासोबत स्वतः आकाश मोरे हे जोडलेले आहेत। आकाश जी, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत। खरं तर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून आवाहन केलं गेलं होतं। तुमच्या प्रदेशाध्यक्षांसोबत सुद्धा, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसोबत सुद्धा बोलणं झालं होतं, मात्र तरीही आता तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय भावना? काय नाही, आमच्या पक्षाचा जो आदेश होता त्या आदेशाप्रमाणे आम्ही ट्रू काँग्रेसमन म्हणतात तसं आम्ही आहोत। जे काय आमचे प्रदेश अध्यक्ष किंवा आमचा जो प्रमुख असेल तो जो आम्हाला आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही आमच्या निवडणुकीला सामोरे जात असतो। तुमची तयारी झालेली आहे की आता अचानक नाव समोर आल्यामुळे तयारी करावी लागेल? नाही, तसं मला कुणकुण होतीच। एक 3-4 दिवसापासून माझं नाव सांगितलं होतं मला की तुमचं नाव आहे, आणि त्यावेळेस मी पण स्पष्टपणे सांगितलं होतं की काँग्रेसचा जर आदेश असेल आणि आमचा पुरोगामीचा विचार आम्हाला टिकवायचा असेल आणि राज्यघटना जर या देशामध्ये टिकवायची असेल यासाठी मी निवडणूक 100% लढवणारच होतो। आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं होतं की ज्या पद्धतीने तुम्ही मला भूमिका द्याल ती मी करायला तयार आहे आणि ऍट एनी कॉस्ट। बरं, मात्र आकाश जी, आता पवार गटाचा बारामती हा बालेकिल्ला आहे। किती मोठं आव्हान तुम्ही सुनेत्र पवार यांचं समोर मांडताय, कारण राष्ट्रवादीकडून सुनेत्र पवार उमेदवार आहेत? खूप मोठं आव्हान आहे आणि ही इलेक्शन म्हणजे हार जीतचं नाहीच आहे। आमचे काही लोकांच्या मनातले जे मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही लोकांपुढे घेऊन जाणार आहोत ह्या इलेक्शनच्या माध्यमातून। बरेचसे आहेत त्याचं, तर ते ओहापोह करत नाही, ते पण बरेचसे इलेक्शनच्या आमच्या कॅम्पेनमध्ये राहणारच आहेत। बरेचसे प्रत्येक गावातला एक मुद्दा आहे, त्या पद्धतीने लोकांच्या जे काही मनातला मुद्दा आहे ते आम्ही लोकांपुढे घेऊन जाणार आहोत। त्यासाठी आमचा ही उमेदवारीचा अट्टास आहे। जी, शेवटचा प्रश्न आकाश जी, बारामतीतील काही महत्त्वाचे तुम्ही प्रश्न मुद्दे सांगू शकता जे तुम्ही प्रचारामध्ये आणणार आहात? एक अत्यंत ज्वलंत जो प्रश्न आहे की आदरणीय आमचे सर्वांचेच लाडके अजित पवारजींचा जो ऍक्सिडेंट झाला, स्वर्गीय अजित पवार, त्या ऍक्सिडेंटच्या संदर्भातलं या गव्हर्नमेंटनी आम्हाला स्वतः भाजप गव्हर्नमेंटनी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने गांभीर्याने घेतलंच नाही। तर हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि या महाराष्ट्रातला दुसरा प्रमुख म्हणजे प्रमुख मुख्यमंत्री पहिल्यानंतर दुसरा प्रमुख नेता, या नेत्याचं ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतं ही जबाबदारी कोण स्वीकारतच नाही। FIR सारखी महाराष्ट्रात दुर्दैवी गोष्ट आहे की महाराष्ट्र FIR तुम्ही नोंदवून घेत नाही। शेवट रोहित पवार यांना आदरणीय राहुल गांधींच्याकडे जातो आणि त्यांनी सांगितलं, राहुल गांधींनी सांगितलं की त्यांना कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि तिथं तुम्ही 0 FIR करा, मग FIR होती। ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे। म्हणजे या गोष्टीलाच न्याय देण्यासाठी आम्ही अट्टास आहे आमचा। जे मात्र आकाश, जे महाराष्ट्राची परंपरा आहे की जर कुठल्या मोठ्या नेत्याचं किंवा तिथल्या स्थानिक आमदारांचं निधन झालं तर तिथली निवडणुकी पोटनिवडणूक बिनविरोध होते, मात्र तुमच्या पक्षाकडून उमेदवार आता दिलेला आहे तुमच्या रूपानं, टीका तर होणार ना? वहिनीच्या पक्षामध्ये आता उपमुख्यमंत्री म्हणून आहेत, त्या पक्ष म्हणजे जो भाजप पक्ष आहे त्यांनीच ही प्रथा मोडून काढलेली आहे। तुम्हाला उदाहरण देतो, जाधव म्हणजे कोल्हापूर मधल्या जाधव ताईंच्या विरुद्ध त्यांनी उमेदवार दिला, त्याचबरोबर भालक्यांची तर पंढरपूरमध्ये पण उमेदवार दिला। असं सिलेक्टिव्ह तुम्ही नाही ना करू शकत की इकडे उमेदवार द्यायचा तिकडे, म्हणजे जर का तुम्हाला तशा पद्धतीने भूमिका घ्यायची सर्व सगळ्यांच्या ते घ्यायची, ते कल्चर आहे महाराष्ट्राचं, मग तसं नाही सिलेक्टिव्ह करत। आणि असं नाही की कोण गेलं की त्याच्या अगेन्स्ट आपण, असं काही प्रेसिडेंट नाहीये, तर ते लोकशाहीमध्ये चुकीचंच आहे असं असलं तरी। बरं आकाशजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू होते, मात्र काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आलेला आहे। ॲडव्होकेट आकाश मोरे हे बारामतीतून निवडणूक लढणार आहेत, काँग्रेसच्या चिन्हावर ते निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार नाही। सोमवारी सुनेत्र पवार या उमेदवारी अर्ज भरणार आहेत, मात्र काँग्रेसकडून सुद्धा आता उमेदवार दिलेला आहे। ॲडव्होकेट आकाश मोरे हे उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून भरणार आहेत, त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार नाही। ओबीसी नेते सुद्धा आक्रमक आहेत बारामतीची निवडणूक लढण्यासाठी।